हॅलो फ्रेंड, नमस्कार। आज आपण लिंबाचं लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत। सध्या हिवाळा चालू झाला आहे। हिवाळा चालू झाला की छान अशी बाजारात लिंब येतात। लिंबांचा सीजनच चालू झालेला असतो। तर मी या ठिकाणी लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे। या ठिकाणी मी 10 ते 12 लिंब घेतलेली आहेत, चांगली पिकलेली। आणि ती व्यवस्थित 4 भाग फोडी कापून त्यातली सर्व बिया ह्या काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही इकडे बघू शकता। अशा प्रकारे मी सर्व लिंब ही इथे कट करून घेणार आहे। माझी या ठिकाणी लिंब कट करून झालेले आहेत आणि बिया सुद्धा काढून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी मी त्यामध्ये 2 चम्मच हळद घालणार आहे आणि 2 ते 3 चम्मच असं मीठ घालणार आहे आणि हे सर्व एकजीव करणार आहे। सर्व मिक्स होईपर्यंत ढवळून घेणार आहे। सर्व छान मिक्स करून झालं की हे 12 तासासाठी मी झाकून ठेवणार आहे। त्यानंतर इकडे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी अर्धा वाटी मेथ्या घेतलेल्या आहेत। तसेच त्यामध्ये मी राईच्या डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि 1/4 मी बडीशेप घेतलेली आहे वाटीच्या साहाय्याने। हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे छान। आणि तसेच 4 ते 5 मिरीचे दाणे आणि 2 ते 3 लवंगाचे तुकडे यात मी घालणार आहे। याने टेस्ट ही छान येते। सो मी इकडे हे सर्व भाजून घेणार आहे। हे भाजून घेतल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करणार आहे। या कढईमध्ये मी 1 कप तेल घातलेलं आहे गरम व्हायला। तेल गरम झालेलं आहे माझं, तोपर्यंत मी हे मिक्सचर वाटून घेते। तेल गरम झाल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचे। त्यानंतर हे मिक्सचर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सेम वाटीने मी मिरची पूड घेतलेली आहे, मिरची पावडर, प्लेन मिरची पावडर जी काश्मीरी असते ती। याने कलर आणि टेस्ट ही छान येते। सो तुम्ही इकडे बघू शकता। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्या ऑइलमध्ये। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की हे त्या लिंबाच्या फोडीत घालायचं आहे। या ठिकाणी मी 2 चम्मच गुळाचा वापर करत आहे, जेणेकरून लोणचं हे आंबट गोड छान चवीला होईल। सो इकडे मी 2 पावडर ही गूळ पावडर घातलेले आहे।
या ठिकाणी आपल्या 12 तास भिजत ठेवलेल्या फोडी मी इकडे घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता छान एकजीव झालेला आहे सर्व मिश्रण। यामध्ये आता तयार केलेलं मिक्सचर टाकायचं आहे आणि हे लोणचं 12 ते 15 दिवस व्यवस्थित हवाबंद बाटलीमध्ये काचेची स्वच्छ धुतलेली आणि कोरडी केलेली बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे। छान मुरलं की मग खायला वापरायचं आहे। सो तुम्ही इकडे बघू शकता सुंदर अशा प्रकारे कलरही आलेला आहे आणि छान असं लिंबाचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही नक्की बनवून बघा अशा प्रकारे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।